माननीय सीमा लिंगायत मॅम, तसेच इथं उपस्थित असणारे माझे सर्व गुरुजन वर्ग व भावी शिक्षण आणि भावी शिक्षकांना, आज 23 जुलै म्हणजेच बाळ गंगाधर टिळक म्हणजेच केशव गंगाधर टिळक या हे त्यांचं संपूर्ण नाव, पण त्यांना बाळ गंगाधर टिळक यासाठी म्हणतात कारण की त्यांना लहानपणी घरी बाळा म्हणत बळवंत म्हणत म्हणून त्यांचं नाव बाळा म्हणजे बाळ गंगाधर टिळक पडलं. तसेच आज वारकरी संप्रदायाचे संत म्हणून ओळखले जाणारे श्री सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे. या दोघांनाही विनम्र अभिवादन करते. आणि मी केशव गंगाधर टिळक यांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणार हे सर्वांना परिचयाचे आहे. ते जहालवादी मताचे होते. तसेच मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफलही उचलणार नाही असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे विद्यार्थी म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आणि तसेच बाळ गंगाधर टिळक हे 1920च्या अगोदरचं युग हे टिळक युग म्हणून ओळखलं जातं आणि 1920च्या नंतरचं युग हे गांधी युग म्हणून ओळखलं जातं. त्यांची माहिती मी यासाठी दिली की टिळकांची जयंती म्हटलं म्हणजे 2 शब्द त्यावर बोलावंच वाटतात. आज कवितेला सुरुवात करते आणि माझी आजची कविता आहे समाज आंधळा झाला आहे. आपण या समाजाचा एक अंगीकृत भाग आहोत. आपणही या समाजात आपला अविभाज्य असा घटक आपण स्वतः आहोत. म्हणून मी लिहिलेली आजची कविता आहे समाज आंधळा झाला आहे. का तुमच्या विचारांना पटते का ही माझी कविता आहे की डोळस असूनही समाज आंधळा झाला आहे. डोळस असूनही समाज आंधळा झाला आहे. बघतो उघड्या डोळ्याने पण पडदा त्याने केला आहे. बघतो उघड्या डोळ्याने पण पडदा त्याने केला आहे. पोलिओ समान तो लुळा पांगळा झाला आहे. पोलिओ समान तो लुळा पांगळा झाला आहे. झोपेचं घेऊन सोंग तो निद्रिस्त झाला आहे. डोळस असूनही समाज आज आंधळा झाला आहे. पोलिओ समान तो लुळा पांगळा झाला आहे. कुऱ्हाडीच्या दांड्यापरी गोत्याच काळ झाला आहे. दुसऱ्यावरती खिदळून हसणारा झाला आहे. सापापरी दंश ठेवून सूड उगवणारा झाला आहे. कळते पण वळत नाही असा भोंदू साधू झाला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो मतलबी झाला आहे. पंचेंद्रिय असूनही तो मुका बहिरा झाला आहे. शिखरावरती चढू पाहणाऱ्यांना खाली खेचणारा झाला आहे. खरंच समाज आंधळा झाला आहे. ईर्षेमुळे समाज हा जळकुळा झाला आहे. कर्तव्य विसरून तो भावनेत गर्क झाला आहे. पक्षाला टाकून दाणे चित्त पाहणारा झाला आहे. सोडून हातचे तो पळत्या मागे धावणारा झाला आहे. खरंच समाज आंधळा झाला आहे. धन्यवाद.